आज प्रश्न राजकारणाचा नाही, आज प्रश्न तुमच्या घराच्या आरोग्याचा आहे। आज प्रश्न तुमच्या मुलांच्या भविष्याचा आहे। नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात रोज वापरले जाणारे मसाले, दूध, पनीर आणि बाटलीबंद पाणी खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न मी आज विचारतोय कारण महाराष्ट्रात FDA ने मोठी कारवाई सुरू केली आहे आणि भेसळखोरावर धडक मोहीम उघडली आहे। मित्रांनो, अन्न भेसळ हा फक्त कायद्याचा विषय नाही, हा आपल्या कुटुंबाचा आरोग्याचा विषय आहे। तुम्ही बाजारातून वस्तू विकत घेता, पैसे देता, पण त्या बदल्यात तुम्हाला शुद्ध अन्न मिळतं की नाही याची खात्री आहे का? नागपूरमध्ये धाडी टाकून संशयित भेसळयुक्त माल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले गेले आहेत आणि यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। मित्रांनो, कल्पना करा, तुमच्या घरातील लाल मिरची, तुमच्या घरातली हळद, तुमच्या मुलांनी खाल्लेलं पनीर आणि तुम्ही प्यालेले पाणी यामध्ये जर भेसळ असेल तर? आपण अनेकदा सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करतो, पण आज मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। जर तुमच्या भागात संशयास्पद अन्न विकलं जात असेल तर तुम्ही थेट तक्रार करू शकता। होय मित्रांनो, फक्त फोटो काढा, दुकानाचा पत्ता लिहा आणि FSSAI किंवा FDA कडे तक्रार करा। FSSAI हेल्पलाईन नंबर आहे 1800 112 100। हा नंबर स्क्रीनशॉट करून ठेवा। मित्रांनो, आज प्रश्न राजकारणाचा नाही, आज प्रश्न तुमच्या घराच्या आरोग्याचा आहे। आज प्रश्न तुमच्या मुलांच्या भविष्याचा आहे। भेसळखोर फक्त पैसे कमवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळत आहेत आणि म्हणूनच प्रत्येक जागरूक नागरिकाने पुढे येणं गरजेचं आहे। तुमच्या भागात कुठेही संशयास्पद अन्न पदार्थ विकले जात असतील, बनावट बाटली बंद पाणी विकलं जात असेल, एक्सपायरी वस्तू विकल्या जात असतील तर गप्प बसू नका। फोटो काढा, पुरावे जमा करा आणि तक्रार करा, कारण तुमची एक तक्रार कदाचित शेकडो लोकांचे जीव वाचू शकते। मित्रांनो, आज जर तुम्ही आवाज उठवला नाही तर उद्या हेच विष तुमच्या घरात पोहोचू शकेल। जर तुम्हाला वाटत असेल की भेसळखोर कठोर कारवाई झाली पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। कमेंट मध्ये लिहा, भेसळखोरांना माफी नाही। मी गोपी मिसाळ आणि हा आहे नवा लढा जनतेचा, जनतेसाठी, जनतेच्या आरोग्यासाठी आणि भेसळखोराविरुद्ध थेट लढाईसाठी। जय हिंद।